सांगनोरे, गावारवाडी, भुईरवाडी या गावांचा गेल्या 3 दिवसांपासून विजेचा पुरवठा खंडित झाला असल्यामुळे येथील ग्रामस्थ खूप त्रस्त झाले आहे. वीज नसल्यामुळे प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवला आहे. तसेच वीज नसल्याचा सर्व लहान मोठ्या विद्युत व्यवसायांवर परिणाम देखील होत आहे. तरी महावितरण खात्याने याची दखल घेऊन तात्काळ वीज पुरवठा चालू करावा अशी ग्रामस्थांनी विनंती केली आहे. ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे, सांगनोरे. मी सांगनोर गावचे उपसरपंच गणपत बुधा गवारी. ग्रामस्थांची अशी अडचण आलेली आहे की तीन दिवस झालं पाण्याची व्यवस्था बंद झालेली आहे आणि विहिरीचा कठाडा उंच असल्यामुळं एखादी महिला जर पडली त्यामुळे ग्रामस्थांनी वारंवार मला फोन करून बोलावलं आणि तरी महावितरण अधिकारी वीज ही तात्काळ यावी ही आपणा सर्वांना माहिती देतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याची अंमलबजावणी घेतली पाहिजे आणि ग्रामस्थांची ओरड असल्यामुळं इथं तीन दिवस झालं पाणीच नाही. त्यामुळं ग्रामस्थांनी इथं थांबवलं आणि ते तुम्हाला सूचित करण्यासाठी मी माझ्या पद्धतीने सरपंच या नात्याने तुम्हाला सूचित करतो आणि तात्काळ ही सुविधा चालू व्हावी ही विनंती. पाणी का नाही? लाईट नसल्यामुळं पाणी नाही. किती दिवस लाईट नाही? 3 दिवस झालं लाईट नाही. 3 दिवस झालं. तुझं काय पाणी कुठून आणतात आता? विहिरीतून. मी सांगनोर गावाचा ग्रामस्थ जालिंदर मोरे. आमच्याकडे 3 दिवसापासून लाईटीचे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत आणि पाणी आणण्यासाठी महिलांना खूप दिक्कत होते. त्यासाठी आम्ही सरपंच साहेबांना इथं थांबून त्यांना विनंती केली आहे की महावितरण अधिकाऱ्यांना तुम्ही फोन करून इथे तात्काळ बोलवा, कारण 3 दिवसापासून ग्रामस्थ खूप त्रस्त झालेत. पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था नाही आहे त्यांची. धन्यवाद.